ते विक्टिम 15 वयाची जे विक्टिम त्यांनी दिलेली आहे त्यांच्या स्टेटमेंट अकॉर्डिंग काही सेक्शुअल अफेन्स सारखा ते समोर आला नाही त्या स्टेटमेंटमध्ये, तर ऑब्वियसली त्या कारणावर काही वाढीव सेक्शन तसा ॲड केलेली नाही. पण जर ते सेम विक्टिम माझ्या किंवा पोलिसाच्या समोर येऊन आणखी काही स्टेटमेंट जर त्यांनी दिलेली आहे तर देत आहे, तर ऑब्वियसली त्यांची सेकंड स्टेटमेंट घेऊन तसा आम्ही वाढ करणार आहे. आपण याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सदर बयान मूळ गुन्ह्याच्या तपासात जोडण्यात आलेले आहे. बयान फक्त बयान जोडण्यात आलेले आहे, कलम अजून कुठली समाविष्ट करण्यात नाही आहे. येस, द रिझन बिंग आय गेट इन टू द डिटेल्स. म्हणजे काय, ते मुली 15 वयाची आहे आणि ते विक्टिम आहे, विक्टिम इन द सेन्स सॉरी मायनर आहे, आणि ते समोर ऑन रेकॉर्ड आली. पण त्यांच्या स्टेटमेंटमधून काही सेक्शुअल अफेन्स सारखा काही निष्पन्न होत नाही. पण आमची जे FIR आहे ते सेक्शन्स तुम्ही बघितला तर ते पॉक्सो आणि ऑब्सिनिटीचे सेक्शन्स त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर ॲटलिस्ट ऑन अ कोरॅबरेटिव्ह एव्हिडन्स सारखा, कोरॅबरेटिव्ह एव्हिडन्स मराठीमध्ये तुम्ही काय सांगतो ते आम्ही क्रॉस चेक, पुरावा जे आहे, पण ॲटलिस्ट वी आर ट्राईंग टू एस्टॅब्लिश की जे मेन अक्युज्ड अयान आहे ते मायनर मुलीला जे हे अप्रोच करत होता, म्हणून ॲटलिस्ट त्या एलिमेंट आम्ही तिथे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार फ्रॉम द स्टेटमेंट ऑफ द विक्टिम. नहीं, वो अभी मैं आज के दिन में डिस्क्लोज़ नहीं करना चाहूँगा, क्योंकि फिर उससे इन्वेस्टिगेशन में नेगेटिव परिणाम हो सकता है. बट सारे एंगल्स, मैं शुरू से वही बोल रहा हूँ कि एक तो ये सीरियस मैटर है, विक्टिम्स जो है अंडर 18 की विक्टिम्स है एंड इट इज़ अ सीरियस मैटर. तो हम किसी भी एंगल को जो है इग्नोर नहीं करने वाले हैं एंड किसी भी एंगल को जो है हम रूल आउट नहीं कर रहे हैं. वी आर इन्वेस्टिगेटिंग एंड वी विल इन्वेस्टिगेट ऑल द पॉसिबिलिटीज़. यानी जो आपके दिमाग में नहीं भी आ रहा है वो भी हम सोच के उस एंगल से हम इन्वेस्टिगेट कर रहे हैं. जो मेन आरोपी है उनके पेरेंट्स को जो है उनको भी हमने इंटरोगेट किया है, एंड इंटरोगेशन में क्या डिटेल्स है वो बताना ठीक नहीं रहेगा. ओके, बट मैं वही बता रहा हूँ कि चाहे कोई भी हो, अगर ये आरोपियों को उन्होंने मदद किया, ये पूरे गुन्हे को लेके अगर मदद किसी ने भी किया हो, तो उनको हम आरोपी करके उनके खिलाफ में कार्रवाई करेंगे. एक बंदूक ठेवलेली आहे, 4 आयफोन मोबाईल आहे, काही 500च्या नोटांचे बंडल आहे, असा तो व्हिडिओ आलेला आहे. आणि ते जे वाहन आहे ते राजेश प्रजापती यांच्या नावाने, तर याचा नायाचा काय संबंध आहे, हे तपासात काही आलेले आहे का? नाही, हे व्हिडिओ माझ्या समक्ष जे आहे ते उद्या आलेली होती. हे गंभीर गोष्ट आहे. आत्ता आजच मी माझ्या स्टाफला ते काय आहे ते तपास तसा करून ते जे काही मुद्दा तुम्ही आता दिलेली आहे ते व्हेकल कोणाची आहे आणि व्हेकलमध्ये जे काही मोबाईल आणि इतर सामग्री जे दिसत आहे, इन्क्लुडिंग एक पिस्टल म्हणून पण ते दिसत आहे, त्यांची पण मी जे आहे खात्री करणार. आणि त्या संबंधित जे काही लोक आहे त्यांची जर काही क्रिमिनल इन्व्हॉल्वमेंट असा काही निदर्शनात आला तर नक्की त्यांच्यावर पण संबंधित कायदेशीर कारवाई आम्ही करणार. येस, आरोपीकडून हे सगळे जे 8 आरोपी आम्ही अटक केलेली आहे, इन्क्लुडिंग जे मेन अयान आणि सेकंड उझेर. हाँ, ये नंबर 1 अयान एंड ये नंबर 2 उज़ैर जो आरोपी है, इनसे काफ़ी अच्छा जो है हमको इन्फॉर्मेशन मिला है इन टर्म्स ऑफ इंटरोगेशन, एंड उसी इंफॉर्मेशन के बेसिस पे जो है हम बाकी का आरोपी निष्पन्न कर रहे हैं, सीजर्स वगैरह कर रहे हैं, एंड बाकी का भी हमारा जो तपास है वो हम कर रहे हैं.